चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, उद्या 10 मे शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहित असेल की उद्या आहे अक्षय तृतीया। बघा, अक्षय तृतीयेचा दिवस हा सर्वात शुभ मानला जातो। नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी असेल, सोनं चांदी किंवा एखादं वाहन घरी आणण्यासाठी, एखाद्या छोट्याशा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी, मग ते एखादी टपरी असेल किंवा एखादा मोठा व्यवसाय असेल, घराचं बांधकाम असेल, एखादा नवीन फ्लॅट घ्यायचा असेल, जागा खरेदी करायची असेल, तर त्याच्यासाठी अक्षय तृतीयेचा योग हा सर्वात शुभ मानला जातो। लोक वर्षभर या दिवसाची वाट बघतात आणि या दिवसापासून शुभ गोष्टींची सुरुवात करतात। खरं तर या दिवशी महिलांनी आपल्या घरात कुठली कामं करायची आहेत, या दिवशी स्नान कसं करायचं आहे, दीपदान कुठे करायचं आहे, दिव्यात कुठल्या वस्तू घालायच्या आहेत, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण हा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, घरामध्ये असणारी आर्थिक जी चणचण आहे ती कमी करण्यासाठी, दारिद्र्य संपवण्यासाठी आणि घराची भरभराट करण्यासाठी तुम्ही जे जे उपाय कराल ना, ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे। रोज कितीही वाजता उठा, पण उद्याचा शुभ मुहूर्त आहे, त्यामुळे शक्यतो 6च्या आतमध्ये उठण्याचा प्रयत्न करा। तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर अभ्यंग स्थळं असतील, धार्मिक स्थळं असतील, तर तिथे जा आणि तिथे जाऊन स्नानाचं पुण्य मिळवा। आता नसतील तुमच्या आजूबाजूला कुठे, ताई जवळपास तर कुठेच नाही आहे, घरच्या घरी जे अंघोळीचं पाणी असतं त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गोमूत्र घालायचं आहे, गंगाजल घालायचं आहे, पंचगव्य घालायचं आहे आणि या पाण्याने उद्याच्या दिवशी आपल्याला स्नान करायचं आहे। कारण उद्याचा दिवस हा अभ्यंग स्नानासाठी, पवित्र स्नानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। दिवसभर सेवा, पूजापाठ, उपासना करणार आहोत, त्यामुळे आपल्यामध्ये असणारी बाधा संपणं, आपलं शरीर पवित्र होणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने स्नान करताना तुमचं शरीर पवित्र होतं, बाधा नजर जे काही लागलेलं असेल ते संपून जातं आणि जेव्हा तुम्ही बांधमुक्त होऊन, जेव्हा तुम्ही पवित्र होऊन एखादी पूजा करताना, तर ती पूजा शीघ्र फलदायी ठरते, म्हणजे त्वरित लाभ देते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे स्वच्छ आणि पवित्र स्नान। तर उद्या तुम्हाला पवित्र स्नान करून झालं की त्याच्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। बघा, उद्याचा जो दिवस आहे हा सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे प्रत्येक महिलेने न चुकता उद्याच्या दिवशी सूर्याला अर्घ्य, आता ते कसं द्यायचं, तर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं त्याच्यामध्ये हळद घालायची, रक्तचंदन किंवा घरात जे चंदन असेल ते चंदन घालायचं, अक्षता, फुलांच्या पाकळ्या घालायच्या आणि हे सूर्याला अशा स्वरूपात अर्घ्य म्हणून अर्पण करायचं। याच्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचे। एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची, अष्टगंध घालायचं, त्याच्यामध्ये थोडं चंदन पावडर टाकायची, थोडं गोमूत्र घालायचं आणि याच्यामध्ये कापूर, तुमच्याकडे जर कापूर असेल, कापराचा अगदी चुरा, जो बारीक फाईन पावडर आपण ज्याला म्हणतो, तर ती पावडर घालायची, सगळं मिक्स करायचं आणि आपल्या उंबरठ्याला याचं लेपन करायचं। दोन्ही बाजूनी 2 फुलं ठेवायची, एक दिवा लावायचा, उदबत्ती ओवाळायची, असं उद्याच्या दिवशी आपल्याला उंबरठा पूजन करायचं आहे। त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे घराच्या समोर आपल्याला एक स्वच्छ सुंदर रांगोळी काढायची आहे। बघा, माता लक्ष्मीला सडा म्हणजे रांगोळी ही अत्यंत प्रिय आहे। ज्या घराच्या समोर हा नेहमी सडा घातलेला असतो त्या घराकडे माता लक्ष्मी नेहमी आकर्षित असते। त्याच्यानंतरची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक महिलेला उद्याच्या दिवशी तुळशी पूजन करायचं आहे। एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, थोडी हळद घ्यायची, त्याच्यामध्ये थोडं कच्चं दूध घालायचं, हे मिक्स करायचं आणि तुळशी मातेला एका चमच्याने अर्पण करायचं। 108 वेळा अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा। बघा, उद्याचा दिवस तुळशीची सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि तुळस माता जी आहे ती भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी आहे। जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी तुळशीची सेवा करता तेव्हा भगवान श्री विष्णू तुमच्याकडे प्रसन्न होतात आणि ज्या घरात भगवान श्री विष्णू प्रसन्न असतात त्या घरातील माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते। ठीक आहे, ह्या तीन गोष्टी करून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये
जे श्रीयंत्र असतं त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे, श्रीयंत्र सिद्ध करायचं आहे. बघा, आता श्रीयंत्र नसेल तर मग तुमच्या घरामध्ये जर एखादी माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्ती घ्या, फोटो घ्या, किंवा मग एखादी सुपारी घ्या आणि तिला माता लक्ष्मीचं स्वरूप समजा. एक प्लेट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ही मूर्ती टाक जे असेल ते ठेवायचं आहे आणि वरती कुंकुमार्चन करत श्रीसुक्तमाचं पठण करायचं आहे. उद्याच्या दिवशी श्रीसुक्त म्हणण्याला आणि जे श्रीयंत्र असतं ना ते सिद्ध करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी ही सेवा कुठल्याच महिलेने चुकवायची नाहीये. आपल्याला उद्याच्या दिवशी श्रीयंत्रावरती वेळात वेळ काढून एकदा का होईना पण कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्ही 7 वेळा करू शकता, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला करायचं आहे. इतकं सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी एक दीपदान करायचं आहे. मग तुम्ही सकाळी केलात तरी चालेल, सायंकाळी केलात तरी चालेल. मी सांगेन की सायंकाळी केला तर अत्यंत उत्तम आहे. 5:30 ते 6:30 5:30च्या पुढे ते 7:30च्या आतमध्ये जी लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते, साक्षात घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते, या वेळात जर तुम्ही हा उपाय केला तर अत्यंत उत्तम आहे. याच्यासाठी काय करायचं तर कणकेचा दिवा बनवायचा. कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ असो आणि उद्याच्या दिवशी खरा मान कणकेच्या दिव्याला आहे. म्हणून चौमुखी कणकेचा दिवा बनवायचा. त्याच्यामध्ये 4 वाटी घालायच्या, शक्यतो लाल वाती घाला कलाव्याच्या. याच्यामध्ये शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे. हा दिवा घरातील उत्तर दिशेला तुम्हाला लावायचा आहे. घराच्या उत्तर दिशेला एक पाट किंवा चौरंग ठेवायचं, त्याच्यावरती एक छोटं कापड अंथरायचं आणि त्याच्यावरती थोड्याशा तांदळाच्या राशी म्हणजे थोडे मुठभर तांदूळ घालायचे आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवून द्यायचा. ठीक आहे. दिव्यामध्ये उद्याच्या दिवशी आपल्याला जी महत्त्वाची गोष्ट घालायची आहे ती म्हणजे धने. तुम्हाला थोडेसे धने हातामध्ये घेऊन त्याच्यावरती हळद मिक्स करायची आहे. हळदीत हे धने मिक्स करायचे आहेत आणि या 3 बोटांनी तुम्हाला या दिव्यामध्ये थोडे थोडे धने अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना माता लक्ष्मीचं स्मरण, तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता, श्रीसुक्त म्हणू शकता, तुम्ही श्रीमब्रीजी हा मंत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकतात. जे माता लक्ष्मीची सेवा येत असेल तर ती सेवा करायची. फक्त एक चिमूटभर तुम्हाला धने त्याच्यामध्ये अर्पण करायचे आहेत आणि संपूर्ण ते स्तोत्र तुम्हाला म्हणायचे. शिवाय 2 लवंग घालायचे आहेत, 1 कापराची वडी घालायची आहे आणि आपल्याला याच दिव्यामध्ये एक चिमूटभर जे खड्याचं मीठ असतं हे मीठ, नसेल तर बारीक वाटलेलं मीठ घातलं तरीही चालेल. ह्या सर्व वस्तू टाकून हा जो दिवा आहे हा तुम्हाला रात्रभर पेटता ठेवायचा आहे. संपूर्ण अक्षय तृतीयेच्या रात्री हा दिवा असाच पेटता ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी, आता शुक्रवारी अक्षय तृतीया आहे तर शनिवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, त्याच्यानंतर आता दिवा सकाळी विझलेला असेल, मग दिवा जो कणकेचा तुम्ही बनवून घेतलेला आहे त्या दिव्यातल्या सगळ्या वस्तू काढायच्या, त्या एखाद्या झाडाखाली टाकून दिला तरीही चालतील. दिवा जो आहे तो एखाद्या गोमातेला खाऊ घाला किंवा घराच्या समोर कुठे मुंग्यांचं वारूळ असेल, पशुपक्षी असेल, त्यांना खाऊ घातलात तरीही चालेल. आणि दिव्याच्या खाली ठेवलेल्या ज्या काही तांदळाच्या राशी म्हणजे जे तांदूळ होते हे तांदूळ घरातल्या 4ही कोपऱ्यांना शिपडायचे आणि राहिलेले जे तांदूळ आहे ते अन्नधान्याच्या साठ्यामध्ये टाकून द्यायचे. या उपायाने महिलांना तुमच्या घरामध्ये बरकत येईल, तुमच्या घरातील आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल, घरात धन, धान्य, ऐश्वर्य सगळं भरभरून राहील. उद्याचा दिवस ज्या काही आता सेवा सांगितलेल्या त्या सर्व सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. याच पद्धतीने स्नान करा, याच पद्धतीने तुळशीची सेवा करा, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा आणि त्याचबरोबर आता सांगितलेला जो काही उपाय आहे हा उपाय देखील उद्याच्या दिवशी न चुकता करा. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत, मात्र आपल्या घरातील आर्थिक चणचण कमी करणाऱ्या आणि घरात माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे कुणीच ह्या सेवा चुकू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.